देवी काळूबाईच्या चरणी पडलेल्या त्या शापाची गोष्ट माहीत आहे का, जो शाप आजही इथे येतो? देवीचे रौद्र रूप पाहून भक्त का घाबरतात आणि धावजी पाटलांच्या त्याग यात कसा महत्वाचा ठरला? हा थरार आणि देवीच्या क्रोध शांत करणाऱ्या भक्ताची ही खरी कथा आहे. स्वागत आहे काळूबाईच्या इतिहासाच्या खोल रहस्यमय जगात. मांडल्या ऋषींच्या तपस्येनंतर देवी मांडरदेवी इथे प्रकट झाली. पण येथील दुष्ट शक्ती आणि राक्षसांच्या अंतिम संघर्ष अजूनही संपला नव्हता. देवीला सतत युद्ध करावे लागत होते. या भयंकर युद्धात देवीने स्वतःला इतके रौद्र रूप दिले की तिने क्रोधामध्ये रक्ताची तहान आणि सततचा संघर्ष हा शाप या जागेला दिला. त्यामुळेच आजही इथे विचित्र घटना घडतात. हा शाप शांत करणे आणि देवीच्या क्रोधाला प्रेम आणि भक्तीने शांत करणे आवश्यक होते. इथेच एंट्री होते धावजी पाटलांची. त्यांनी देवीचा क्रोध शांत करण्यासाठी स्वतःला अखंड भक्ती झोकून दिले. धावजी पाटलांनी देवीला वचन दिले की आई, मी तुझ्या रौद्र रूपाचे रक्षण करेन आणि भक्तांना शांती देईन. त्यांच्या याच त्यागामुळे देवी शांत झाली आणि तिने धावजींना संरक्षक म्हणून स्थान दिले. बोल त्या सुरूरच्या धावाजी पाटलाचे चांगभले. धावाजी पाटलांसारखा निस्वार्थ त्याग आणि देवीचे शांत स्वरूप अनुभवण्यासाठी कमेंटमध्ये जय काळेश्वरी आणि जय धावाजी बाबा नक्की लिहा.